माझं आव्हान आहे की काल जे जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली 11 वाजता, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे आरोप केले धनंजय मुंडे साहेबांवरती, धनंजय मुंडे साहेब हे देशाचा नेतृत्व आहे, मी तर महाराष्ट्राचा नाही देशाचा नेतृत्व म्हणतोय. कारण की धनंजय मुंडे साहेब 18 पगड जातीचं नेतृत्व करणारा माणूस आहे आणि त्या माणसाला कुठेतरी डिमॉलिश करायचंय, त्या माणसाला कुठेतरी डिमोटिवेट करायचंय म्हणून हे सगळे बेछूट आरोप करतायत. जी कथित रेकॉर्डिंग व्हायरल झाली अमोल खुने आणि मला वाटतं दादा गरुड या दोघांची एक तर नार्को टेस्ट करा, त्यांचे व्हॉइस रेकॉर्डिंगचे व्हॉइस टेस्ट घ्या की ऍक्च्युअल आवाज त्यांचाच आहे का. आणि धनंजय मुंडे साहेबांचं जी रेकॉर्डिंग प्रसारित करताय गंगाधर काळकुटे आणि जरांगे यांना माझं आव्हान आहे की आपण जी रेकॉर्डिंग व्हायरल केली आहे त्या रेकॉर्डिंग कदाचित सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काही होऊ शकतं, कोणाचाही आवाज कुठेही डबिंग केला जातो. त्यामुळे माझा आरोप आहे या रेकॉर्डिंग मध्ये जसं साहेबांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की या रेकॉर्डिंगची कुठेतरी सीबीआय चौकशी व्हावी आणि याची नक्की जाऊन या प्रकरणाचा तपास व्हावा, जेणेकरून सामान्य माणसाला जो प्रश्न पडलाय की खरंच नेमकं जरांगे खरं बोलतायत की नामदार धनंजय मुंडे साहेब खरं बोलतात, याची कुठेतरी सत्यता बाहेर यायला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे.